नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सरते शेवटी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो म्हणजे तुमच्या स्वप्नपूर्तीचा जो पहिला टप्पा आहे, राज्यसेवेची पूर्व परीक्षा ती आता पार पडलेली आहे. आणि ऑब्व्हियसली कट ऑफ हा फक्त आणि फक्त पेपर 1 वर कॅल्क्युलेट करण्यात येतो. पेपर 2 ज्याला जनरल स्टडीज पेपर 2 म्हणतात आणि त्याला पॉप्युलर नाव आहे सी-सॅट, त्यावर तर कट ऑफ येत नाही कारण तो क्वालिफाईंग आहे. आता कट ऑफ प्रेडिक्शन करणं हे म्हणजे आमच्यासाठी सुद्धा तेवढंच कठीण आहे जेवढं तुमच्यासाठी आहे. तुम्ही पहिल्या अटेम्प्टवाले विद्यार्थी असाल किंवा सेकंड किंवा कोणत्याही अटेम्प्टवाले विद्यार्थी, परंतु कट ऑफ प्रेडिक्शन करणं ही थोडीफार एक रिस्पॉन्सिबल फंक्शन आहे. तर आपण कट ऑफ प्रेडिक्शन करताना मी तुम्हाला नम्र विनंती करतो की तुमच्या आता तुम्हाला आम्ही आन्सर की सांगितलेली आहे आणि आमच्या MPSC वाला या यूट्यूब चॅनलवर जे आम्ही डिटेल स्पष्टीकरण किंवा ॲनालिसिस केलेलं आहे, तर ती आन्सर की हायेस्ट ॲक्युरेसीसह आहे. तर त्या आन्सर कीनुसार तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे फक्त स्कोअर सांगण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा कट ऑफबद्दल एक जवळपास नियर अबाउट परफेक्ट प्रेडिक्शन सांगता येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक अजून सांगू इच्छितो की कट ऑफ हा नेहमी मासेसवर येतो, क्लासेसवर नाही. काही विद्यार्थी तुम्हाला असे पण भेटतील की ज्यांचा स्कोअर 120, 125, 130 पण जातील आणि त्यांच्या असतात असे विद्यार्थी डेफिनेटली. संपूर्ण महाराष्ट्रात या 2.5-3 लाख विद्यार्थ्यांपैकी 100 तरी विद्यार्थी असे असतील ज्यांचा स्कोअर 125, 130 जाईल, पण तो कट ऑफ राहणार नाही. आणि त्यांच्या कमेंटवर किंवा त्यांच्या कट ऑफवर स्वतःचा BP हाय करून घेऊ नका. मी म्हटल्याप्रमाणे कट ऑफ हा क्लासेसवर नाही, मासेसवर जातो. ओके, ऑलवेज रिमेंबर. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ काढताना हे पण लक्षात आहे की प्रत्येक विषयाचा लेवल जो होता की तो इझी होता, मॉडरेट होता किंवा हार्ड होता, हे जाणून घेणं आवश्यक आहे. आणि आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण सर्व विषयांच्या एक्सपर्ट एज्युकेटरकडून जाणून घेऊया की त्यांना काय वाटतो ॲज अ एक्सपर्टाईज की पेपर कसा होता आणि तो प्रत्येक विषयाचा पेपर कसा होता. आणि त्यावरून नाही का मग आपण एक नाही का कट ऑफची जवळपास एक रेंज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आम्ही तुम्हाला कट ऑफ डेलिबरेटली परफेक्ट सांगणार नाही, पण त्या कट ऑफची एक रेंज आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करूया. आतापर्यंत दरवर्षी ती रेंज एकदम योग्य आणि परफेक्ट ठरलेली आहे. यावर्षी सुद्धा आय होप सो ते प्रेडिक्शन खरंच ठरेल. तरी पण आपण आता वेळ न गमावता प्रत्येक विषयाचा एक ना का प्रत्येक विषयाची ना का त्यांच्या एक्सपर्टाईजकडून जाणून घेऊया की तो पेपर कसा होता आणि त्या पेपरमध्ये त्या विषयाचे क्वेश्चन कोणत्या लेवलपर्यंत होते. सर्वप्रथम मी हिस्ट्रीसाठी सर्व विद्यार्थ्यांचे ऑल टाईम फेवरेट आणि फेवरेटविषयी फेवरेट असेल तर स्वागत दराक सर त्यांच्याकडे जातो की हिस्ट्रीचा नेमका पेपर कसा होता, त्याच्या क्वेश्चनची रेंज कशी होती. सर, ओव्हर टू यू. सर, हिस्ट्रीचा पेपर जर आपण बघितला तर प्रश्न अवघड होते हे धडधडीतपणे दिसतंय. प्रश्नाचा प्रकार युनिक नव्हता. अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने ह्याच्या आधी विचारलेत, पण ते ज्या ज्या कोपऱ्यांमधून विचारलेत की भुसावळ ब्लास्टचं प्रकरण वगैरे, हे कोपरे अनएक्सप्लोर्ड असतात. याचा अर्थ ॲज अ शिक्षक आम्ही ते सगळे वाचलेले आहेत. ॲज अ शिक्षक आमच्या वाचनामध्ये ते आलेत, पण ते कधी जुन्या स्टेट बोर्डमध्ये, जुन्या NCERT मध्ये अशा कुठल्या तरी कोपऱ्यात ते असतात. माझं व्यक्तिगत मत आहे सर की हिस्ट्रीचा कट ऑफवरती जो परिणाम असणार आहे हा कट ऑफ खाली आणणारा असणार आहे. हिस्ट्रीमध्ये यावेळेस स्कोअर कडणं चांगलंच अवघड आहे विद्यार्थ्यांसाठी. ह्याच्यामध्ये जवळपास हिस्ट्रीचे 15 प्रश्न होते. हिस्ट्रीच्या 15 प्रश्नांपैकी नॉर्मली जेव्हा आपण बघतो तेव्हा असं असतं की हिस्ट्रीचे 7-8 प्रश्न सोपे आणि उरलेले प्रश्न अवघड, आणि नॉर्मली 10च प्रश्न असतात. मग 7-8 प्रश्न सोपे आणि 2-3 प्रश्न अवघड, ह्याचा हिस्ट्रीचा वाईट परिणाम पडत नाही. पण यावेळेस असं झालं, प्रश्नही 15 आले, त्याच्यातले 10 प्रश्न अवघड, 4 प्रश्न मीडियम आणि 1च प्रश्न सोपा. मला व्यक्तिशः वाटतं की हिस्ट्रीमुळे यावेळेस कट ऑफ खाली येणार आहे सर. जॉग्राफीसाठी तुम्ही जॉग्राफीमध्ये तर म्हणजे आता सर्वांनाच माहित आहे की ऑलरेडी क्वेश्चनच्या लेवल जर बघितला, टोटल 15 प्रश्न आणि इन्व्हायरमेंटचे 5 प्रश्न, असं टोटल 20 क्वेश्चन्सचा आपण एक साधारण आवाका बघतो. बट ह्या जॉग्राफी आणि इन्व्हायरमेंटला जर कंबाईन स्वरूपात बघितलं आपण, तर तुम्हाला जाणवलं असेल इझी, मॉडरेट आणि हार्ड तिन्ही लेवलचे प्रश्न होते. कारण यामध्ये काही प्रश्न तर बऱ्यापैकी म्हणजे जॉग्राफी रिलेटेड 1-2 प्रश्न सोप्या कॅटेगरीमध्ये होते, 1-2च होते. मीडियम कॅटेगरीमध्ये आपण जर बघितलं तर 7 ते 8 प्रश्न आणि हार्ड कॅटेगरीमध्ये 5 प्रश्न. सो असं एक आपल्याला एक साधारण अंदाज येऊन जातो की हे सगळ्या क्वेश्चनची लेवल इझी, म्हणजे पर्टिक्युलरली माय सब्जेक्ट जिओग्राफीच्या बाबतीत आपण 100% म्हणणार इझी पण आहे, मॉडरेट पण आहे आणि हार्ड लेवल पण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जिओग्राफीमध्ये बऱ्यापैकी काही विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकण्यासारखे देखील होते, मॅक्झिमम प्रश्न चुकण्यासारखेच होते. की त्यामुळे पण थोडा म्हणजे आपण म्हणू शकतोय की जर आउट ऑफ 20 पैकी जर विचार केला तर साधारण 11 ते 15 पर्यंत बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा स्कोअर हा पॉसिबल आहे. बट म्हणजे 15च्या पुढे जाण्याची शक्यता मला खूपच कमी वाटते. मी इन्क्लुडिंग जॉग्राफी आणि इन्व्हायरमेंट बद्दल बोलतोय, त्यामुळे तोही एक इम्पॅक्ट होण्याची शक्यता असं मला वाटतंय.
बट होप सो बघूया. आणि अजून यामध्ये आपल्याला हे पण बघायला मिळेल, सगळं अनालाइज केलं ओव्हरऑल पेपरच्या बाबतीमध्ये, तर जे आपण गोष्टी कॉन्शियसली फोकस करतो ना, तर त्या गोष्टीवर प्रश्न थोडे कमी जाणवले. बट ज्या गोष्टी आपण कॅज्युअली घेतो की बाबा हे विचारणार नाही आयोग, किंवा मला वाटत नाही या गोष्टीवर प्रश्न येईल, एवढं थोडी ना डीप येतंय, तर आयोगाने यावेळेस दाखवून दिलं की ज्या आपण हिस्ट्रीच्या- कॅज्युअल घेतो ना गोष्टी, त्या गोष्टींवर खास करून जास्त फोकस हिस्ट्रीच्या करायला बाबतीत हे एक्झॅक्ट घडलंय सर. नेहमी ज्या टॉपिक्स वरती प्रश्न असतात त्या टॉपिक्स वरती यावेळेस प्रश्न नाहीत. यावेळेस सगळे प्रश्न नवीन टॉपिक्स वरती आहेत, नवीन कोपऱ्यातले आहेत. बरोबर. आणि मला वाटतं सर, खऱ्या अर्थाने इकॉनॉमिक्स बद्दल काय वाटतंय तुम्हाला? सर म्हणजे आम्ही जेव्हा फर्स्ट रिॲक्शनला उभं राहिलो ना, तेव्हा मुलं सांगायला लागले, सर सोपा होता, सोपा होता. आम्ही पण एक्सायटेड, अरे सोपा असेल बरं का. म्हणजे इकॉनॉमिक्सचे पहिले 2-3 प्रश्न बघत असताना ते वाटलं. नंतर जेव्हा खरंच पेपर आपण सोडवायला घेतो, कारण ते फर्स्ट रिॲक्शन येते. बरोबर. फर्स्ट रिॲक्शन आपल्याला बऱ्याच वेळा वाटत असतं, "अरे, सगळेच म्हणतात ते सोपं आहे." मग आम्हालाच वाईट, काही चुकीचं वाटतंय का? त्याला मग मॉडरेट टू हार्ड कॅटेगरीमध्ये टाकावं का, किंवा मग इझी टू मॉडरेट कॅटेगरीत टाकावं का, असं झालं. पण नंतर जेव्हा प्रश्न आम्ही स्वतः काढायला बसलो आणि त्याची उत्तरं सापडवायला बसलो, तेव्हा कळलं की सिलेबस जो आहे त्याला आयोगानं मेन्सला फॉलो केलेलं आहे. बरोबर. म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम हा मेन्सचा टॉपिक आहे, आपण सगळ्यांनी पेपर 3 मध्ये बघितलेला आहे. किंवा लँड रिफॉर्म हा मेन्सचा टॉपिक आहे, आपल्याला त्याच्यावरती क्वेश्चन दिसतोय डायरेक्ट. फूड सिक्युरिटी हा क्वेश्चन आपल्याला जो दिसतोय तो परत एकदा मेन्सचा सिलेबस आहे. पूर्व परीक्षेत जो सिलेबस दिलेला आहे त्याच्या आजूबाजूलाच आयोगानं सगळा कार्यक्रम लावलेला आहे. तेंडुलकरांवरती 2-3 वर्ष झाले प्रश्न आलेला नव्हता, यावेळेला तो प्रश्न आलेला आहे. आयोगाने त्यांचे जे फेवरेट एरिया आहेत ते रिपीट केलेले आहेत. आणि मला असं वाटतं की पेपर हा मॉडरेट टू हार्ड होता. 5-6 प्रश्न हे इझी होते, पण उरलेले जे 10 प्रश्न आहेत त्याच्यात फॅक्च्युअल डेटा खतरनाकवाला होता. तो PDSचा एक क्वेश्चन आहे सर, त्याच्यात पॉईंटमध्ये गडबड केलेली आयोगाने. म्हणजे तो ए स्टेटमेंट इलिमिनेट करण्यासाठी ते VO वरती एक क्वेश्चन आहे की त्यांच्यावरती गव्हर्नमेंटच मॉडरेट करतं, परत एकदा तो एक क्वेश्चन आहे. मला असं वाटतं क्वेश्चन ची जे लेवल आहे, पहिले 5 क्वेश्चन जे आहेत ते त्यातले म्हणजे 15 मधले पहिले जे 5 क्वेश्चन्स आहेत ते इझी वाटतात आहेत. त्याच्यानंतरचे क्वेश्चन्स मात्र ते हार्ड आहेत आणि ते खूप फॅक्च्युअल आहेत. आयोगाने मेन्सला फॉलो केलेलं आहे. आम्ही याला मॉडरेट टू हार्ड कॅटेगरी म्हणेल. आणि त्या 15 पैकी मी म्हणेल की 7-8 ज्याला व्यवस्थित काढता आले, म्हणजे 8 ते 10 ज्याला व्यवस्थित काढता आले, तो असणार आहे तिथे. असं सर बाकीच्या विषयांबद्दल. नक्कीच. तर मी सगळं डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या मनातलं सांगतो की काय झाले की सायन्स किंवा करंट अफेअर्स हे 2च विषय राहतात आहे. आणि एक ओव्हरऑल गणित सांगतो सगळं. पेपरमध्ये 2च प्रकारचे प्रश्न आलेले दिसतात आहे. एक सोपे डायरेक्टली प्रचंड हार्ड पेपर. आणि सोपे आणि हार्ड म्हणले की सोप्याची जी संख्या आहे ती कायम कमीच असणार आहे आणि हार्डची संख्या खूप जास्त होती. आणि अजिबात कुठलंही दुमत नाही आमच्या सगळ्यांमध्ये की पेपर हार्डकडे जाणारच होता. दरवेळी सांगताना आम्ही जनरली असं सांगतो की बाबा मॉडरेट टू हार्ड लेवलचा पेपर वगैरे टाईपचं, पण हा पेपर हार्डकडे जाणाराच होता, यात दुमत नाही. सायन्सचा विचार केला तर 2च प्रकारचे प्रश्न आढळले. एक 2-3 प्रश्न होते की जे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड होते आणि रिपीटेड स्वरूपातले होते. बाकी पूर्ण प्रश्न अवघड स्वरूपाचे होते. करंट अफेअर्समध्ये सुद्धा एक चिलीचे राष्ट्राध्यक्षासारखा प्रश्न जर सोडला वन लाईनर, तर बाकीचे प्रश्न खूप हार्ड लेवलला जाणार होते. प्रत्येक पॉईंट आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ॲनालिसिस करून उत्तर काढायचं होतं. त्यामुळे पेपर हा थोडासा हार्ड लेवलकडे जाणारच होता. थेट कट ऑफपर्यंत आपण जर गेलो ना थेट एकदम, तर तुलनात्मक दृष्ट्या बघा मागच्या वेळेस एवढा कट ऑफ जरी लागला नाही तरी त्याच्या आधी म्हणजे 10 मार्कांच्या रेंजमध्ये कट ऑफ जाऊ शकतो. त्या आधीचा मला वाटते मागच्या वेळेसचा कट ऑफ 116चा कट ऑफ आहे. तर यावेळेसचा जो कट ऑफ आहे तो साधारणतः 105 ते 115च्या दरम्यान जाऊ शकतो हा. पण ही पण रेंज जी आहे ही रेंज फक्त फर्स्ट रिॲक्शन नंतरची रेंज आहे. ज्यावेळी तुमच्या सर्वांचे मार्क्स येतील आणि या सर्वांच्या मार्क्सचे ॲनालिसिस होईल त्यावेळेस कट ऑफची खरी रेंज जी आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकते. पण हा आत्ताच्या घडीला तरी कट ऑफ आहे. आता एक गोष्ट फक्त सगळ्यांना सर यासाठी मॅक्झिमम कमेंट्सच्या माध्यमातूम तुम्ही जेव्हा रिप्लाय देणार ना, हा. तर स्पेसिफिक प्रॉपर तुमचा स्कोर देत चला. मग बरेच विद्यार्थी काय करतात, एक रेंज देतात नाही का बऱ्याच वेळेला, तसं नका करू. मला अजून तुमचा जो एक्झॅक्ट स्कोर असेल ना तो द्या, म्हणजे आम्हाला त्याबद्दल तुम्हाला प्रिडिक्शन म्हणजे ॲज अर्ली प्रोव्हाइड करण्यासाठी खूप इझी होत असतंय. त्यामुळे तुमचं कमेंट्स येणं हे खूप आवश्यक आहे त्यासाठी. हो. एक छोटासा भाग अजून म्हणजे मला हिस्ट्रीत जाणवला, तुमच्या सगळ्या विषयात पण तसं आहे का बघा. तर हिस्ट्रीमध्ये जोड्या लावायचे प्रश्न खूप आले यावेळेस, खूपच जास्त आले. आणि एक त्याच्यामध्ये काय झालं सर की जनरली जोड्या लावताना ना आपल्याला एक थोडासा बफर झोन असतो. चला ही नाही तर ती जोडी लावू, ती नाही तर ती जोडी लावू. पण यावेळेस असं नव्हतं. असं. म्हणजे लिटरली इकडचेही 4 वेगळे आणि इकडचेही 4 म्हणजे पूर्ण. मी हे पण जजमेंट घ्यायचा प्रयत्न केला की इलिमिनेशन मेथडने किती सुटले असते. हो. सर पूर्ण हिस्ट्रीमध्ये फक्त 1 किंवा 2 प्रश्न असे एक्झॅक्टली. म्हणून मी म्हटलं सर की उगं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा थेट पेपर अवघड आला होता हे मान्य केलं तर ते जास्त सोपं जाईल. आणि का ते मान्य करायचं त्याच्यानंतर म्हणजे समारोपाच्या वेळी सांगतो. त्याचं कारण असं
की पेपर जर अवघड आला तर तो संपूर्ण महाराष्ट्राला अवघड आलेला आहे. बरोबर. बरं. आणि पेपर जर सोपा आला असता तर संपूर्ण महाराष्ट्राला सोपा गेला असता. त्यामुळे तुमचा स्कोर कमी आला किंवा माझा स्कोर एकदम डाऊन झाला, कदाचित 100च स्कोर आला, तर मेरिट तितकंही खाली येऊ शकतं. आणि जर समजा एखाद्याचा जास्त स्कोर असेल तर डाऊटच नाहीये. पण प्रश्न हा आहे, की तुम्ही या गोष्टीने खचून जाऊ नका, की मला पेपर अवघड खूप गेलाय, माझा स्कोर कमी येतोय. पेपर जरी अवघड गेला तर संपूर्ण महाराष्ट्राला अवघड जाणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला अवघड जातो म्हणजे ओव्हरऑल जे सरांनी जसं सांगितलं, की क्लासेस नाही तर मासेस, मग सगळ्यांचा मिळूनच स्कोर डाऊन होणार आहे. त्यामुळे मेरिटवर देखील सर्वानुमते आपण जर विचार केला तर मेरिटवर देखील ओव्हरऑल इम्पॅक्ट निगेटिव्हच पडणार आहे, पॉझिटिव्ह पडणार नाही. हे लक्षात ठेवा, की मेरिट वाढेल किंवा खूप जाईल असा पेपर नव्हताच. कारण जसं UPSCचा पेपरची यावेळी चर्चा झाली, की खूप अनप्रिडिक्टेबल होता. MPSCचा पेपर अजिबात अनप्रिडिक्टेबल नव्हता. पण प्रिडिक्टेबिलिटीमध्ये जी हार्डनेसची लेवल होती ती खूप जास्त होती. कारण हिस्ट्रीचे प्रश्न पण वाचताना सुद्धा असं वाटलं, की भलेही सगळी नावं माहिती आहेत, पण त्याच्या आजूबाजूचं एवढी सगळी इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांना कलेक्ट करणं सोपं नव्हतं ते. त्यामुळे तुलनाने आणि पेपर इव्हन विद्यार्थ्यांनी वाचलेलं जरी असेल तर ते पाठ असणं हां, म्हणजे त्याच्या- राजीनामा 1864 मध्ये दिलाय की हां, नाही, हां. that is a huge- तर ते एकदम एकदम प्रिसाईज लेवलला जर जायचं म्हटलं तर तो पेपर अवघडच्या दिशेने जातो. त्यामुळे एक साधारण हे आमचं ॲनालिसिस आहे. पण जसं दुर्गेश सरांनी सांगितलं, की शेवटी हे एक ॲनालिसिसच आहे. तुमचे जर खरे मार्क्स आमच्यापर्यंत जर बहुसंख्याक विद्यार्थ्यांनी पोहोचवले, तर ते जास्तीत जास्त सोपं होईल, की आम्हाला तुमच्यापर्यंत मेरिट पोहोचवणं एकदम ॲक्युरेसी लेवलला जाता येईल आपल्याला. तरी आमच्या रेंजच्यानुसार किंवा थोडंसं जे काही पेपरची फर्स्ट रिएक्शन आहे, त्यानुसार प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की सगळ्या विद्यार्थ्यांना हा पेपर अशाच पद्धतीने गेलेला असणार आहे. आणि खरं तर दरवेळी सांगतो तसं की बाबा म्हणजे कट ऑफ प्रेडिक्ट करणे म्हणजे विषप्राशन करण्यासारखंच आहे. ते कोणी करायचं एवढाच प्रश्न राहतो फक्त. म्हणजे सोप्या भाषेमध्ये कमेंट बॉक्समध्ये शिव्या कोणाला बिनबसणार आहेत एवढाच फक्त प्रश्न आहे. त्यामुळे ठीक आहे, तुम्ही असं एक्सक्लुडिंग 4 जण मला तुम्ही इन्क्लूड करू शकता त्याच्यामध्ये फक्त, की काही जर तुम्हाला वाटलं तर. पण नक्कीच तो कट ऑफ थोडासा कमी येईल. अवघड लेव्हलचा पेपर होता. पण सगळ्यांना अवघड गेलेला आहे. तुम्हाला एकट्याला अवघड गेलेला नाहीये. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही किंवा घाबरण्याची देखील गरज नाहीये. फक्त एक गोष्ट कळली, की आता आपल्याला अभ्यासाची लेव्हल एकदम ॲक्युरसी, प्रिसाईज आणि जे रिपीटेड टॉपिक आहे त्याच्यात तर पूर्ण म्हणजे त्याचं ते 7-12 मी उताराच analysis करणार. मध्ये तेच बोललो की हां. ह्या पेपरला जरी टफ असला तरी आपण या गोष्टीतून एक पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने बघा. कारण आयोगाने, मी प्रत्येक वेळेस हेच सांगतो की आयोग प्रत्येक प्रश्नपत्रिकेतून तुम्हाला अभ्यास कोणत्या लेवलला जाऊन करायचा याची हिंट देण्याचं काम करतोय. तर ह्या गोष्टीला खचून जाऊ नका. आपल्याला एक चांगली हिंट मिळालेली आहे की आयोगाने पेपर ज्या पद्धतीने बनवला, ज्या पद्धतीने आपण त्या क्वेश्चन्स बघितले, तर यातून आपल्याला हे शिकायला मिळालं की आपली दर्जा, आपला अभ्यासाचा दर्जा कोणत्या लेवलला न्यावा लागणार आहे. त्यामुळे खचून जाऊ नका. व्यवस्थित अभ्यास करणं हे आपलं काम आहे आणि ते आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे करायचं आहे. आणि समजा तुम्ही या लेवलला जाऊन अभ्यास करा आणि चुकून पुढचा पेपर जर सोपा आला तर मग तर तुमचं तुम्ही म्हणजे टॉपरच असणार आहेत सगळे. त्यामुळे काही काळजी करू नका, घाबरण्याचं कारण आहे. स्वप्नील सर काहीतरी बोलत होते. आता इथे एंडिंग करताना मी एवढंच सांगू इच्छितो की माझ्या मागे जे 1, 2, 3, 4 आज यांच्या दुःखात मी सहभागी होऊ शकत नाही. कारण कारण माझा विषय पॉलिटी आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत आलेलो आहे की पॉलिटीने या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांची नाही का आपण जे म्हणतो की हिंमत वाचवली. आणि खरोखर पॉलिटीमध्ये 15 पैकी 11-12 हा अनेक विद्यार्थ्यांचा स्कोर येईल, अनेक विद्यार्थ्यांचा. म्हणजे हार्डली 2-3 क्वेश्चन. तसंही संविधानच वाचवते देश. एकदम करेक्ट बोलले सर तुम्ही. तर विद्यार्थी मित्रांनो, मला मी म्हटलं की समजा तुमचं हिस्ट्री किंवा जॉग्राफी, इकॉनॉमी या विषयामध्ये जर तुमचे 2-3 मार्क तुम्हाला वाटत होते की आपल्याला यायला पाहिजे होते पण ते 2-3 मार्क्स तुमचे कमी होत आहे, तर ते कंपल्सेट होते तुमच्या पॉलिटीमध्ये. आणि पॉलिटीमध्ये खरोखर नोन सोर्समधून क्वेश्चन होते. आणि पॉलिटीवर त्या आयोगाचं प्रेम कॉन्टिन्युअस चालू आहे. पॉलिटीमध्ये कोणताही सरप्रायझिंग एलिमेंट नाही. एक प्रश्न होता फक्त नागरिकत्वाचा. तो फॅक्च्युअल डेटा होता की स्वित्झर्लंड, पोर्तुगल, फिनलँड असे नाव दिले होते देशाचे, म्हणून ते थोडंसं काही विद्यार्थ्यांना कठीण वाटलं असेल. अदरवाईज पॉलिटी रिलिफिंग होता. तर शेवटी मला हे सांगायचं आहे की सरांनी सांगितल्याप्रमाणे कन्क्लुजन आपलं आहे की पेपर मॉडरेट टू हार्ड. आणि त्या मॉडरेट टू हार्डमध्ये आपण 80% हार्ड म्हणू आणि 20% मॉडरेट म्हणू. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची फर्स्ट आन्सर की येईल आणि फर्स्ट आन्सर की नंतर तर असंही चित्र पूर्ण क्लिअर होऊन जाईल. तोपर्यंत मला वाटतं की थोडंसं 3 दिवस स्वतःला पण रिलॅक्स द्या. एवढा वर्षभराचा अभ्यास केला आणि पहिल्या आन्सर की नंतर तुमचे जे स्कोर वगैरे येतात त्यानंतर पुन्हा जोमाने तयारीने लागू. तुमच्यासाठी ऑलरेडी आम्ही
समोरची नाका जी बॅचेस वगैरे आहे, मेन बॅचेस, मुख्य बॅचेस, त्याचा सगळा पॅटर्न, त्याचा नाका पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. फक्त तयारी तुमच्या बाजूने पाहिजे की तुम्ही तयार आहे का. आम्ही तर सर्व तयार आहोत तुमची पूर्ण तयारी करून घेण्यासाठी. आणि या पेपरपासून आम्हाला पण शिकायला भेटलं की कोणत्याही गोष्टी ग्रँटेड घ्यायच्या नाही. तर आम्ही आता समोर पण कोणत्याही गोष्टी ग्रँटेड घेणार नाही, मग ती मुख्य परीक्षा असो की पुढच्या वर्षीची पूर्व परीक्षा असो. तर एवढं सांगून विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं की आपल्याला इथे थांबायला पाहिजे सर. तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट. आणि घाबरू नका, पुन्हा म्हटलं की घाबरू नका. गुरुवारी आन्सर की येऊ द्या. आणि आम्ही जे कट ऑफची नका एक प्रेडिक्शनची रेंज सांगितलेली आहे विशेष करून हनुमान सरांनी, तर त्यामध्ये त्याच्या बरोबरीमध्ये काय मॅचअप होतं तेवढं बघण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या कमेंटमध्ये बिंदास तुमचे धन्यवाद सगळ्या विद्यार्थी मित्रांनो. Thank you थँक्यू guys. सो Thank you. मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. थँक्यू.